नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं इंग्लिश थ्रू मराठी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण टेन्स या सिरीजमध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्सबद्दल शिकणार आहे. चला तर समजून घेऊया प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे काय असते. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये सब्जेक्टने कोणतंही काम केलं आहे असा सेन्स असतो. जसं की एक्झाम्पल, जेवण केलं आहे, सब्जेक्ट जो पण राहील त्या व्यक्तीने जेवण केलं आहे, अभ्यास केला आहे, असं जे प्रेझेंट मोमेंटमध्ये म्हटलं जाते त्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणतात. प्रेझेंट परफेक्ट टेन्सला सुद्धा 4 पार्टमध्ये डिवाईड केलं आहे. त्याचा पहिला टाईप म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स. फॉर्म्युला बघूया. सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सेन्स आहे केला आहे. कुठे हॅज कुठे हॅव लावायचं हे माहिती नसेल तर मागील व्हिडिओमध्ये बघू शकता, ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. एक्झाम्पल, शिवा हॅज डन कम्प्युटर कोर्स. सेन्स आहे केलं आहे, म्हणजे शिवाने कम्प्युटर कोर्स केला आहे. इथे सब्जेक्टने कुठलं काम केलं आहे असा सेन्स आहे. सेकंड एक्झाम्पल, आय हॅव सीन रेड फोर्ट. सेन्स आहे केला आहे, म्हणजे मी लाल किल्ला बघितला आहे. इथे सुद्धा सब्जेक्टने कुठलं काम केलं आहे असा सेन्स आहे. थर्ड एक्झाम्पल, शी हॅज गॉन टू स्कूल. सेन्स आहे केला आहे, म्हणजे ती शाळेत गेली आहे. इथे सुद्धा सब्जेक्टने कुठलं काम केलं आहे असा सेन्स आहे. फोर्थ एक्झाम्पल, रिचा हॅज गॉन टू क्लास. सेन्स आहे केलं आहे, म्हणजे रिचा क्लासला गेली आहे. इथे सुद्धा सब्जेक्टने कुठलं काम केलं आहे याबद्दल सांगितलं आहे. फिफ्थ एक्झाम्पल, शीला हॅज गॉन टू ग्राउंड. सेन्स आहे केलं आहे, म्हणजे शीला मैदानात गेली आहे. इथे सुद्धा सब्जेक्टने कुठलं काम केलं आहे याबद्दल सांगितलं आहे. सिक्स्थ एक्झाम्पल, नीता हॅज गॉन टू मार्केट. सेन्स आहे केलं आहे, म्हणजे नीता मार्केटला गेली आहे. इथे सुद्धा सब्जेक्टने कुठलं काम केलं आहे याबद्दल सांगितलेलं आहे. चला तर सेकंड टाईप बघूया प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा. तो म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स, नकारार्थी वाक्य, जिथे नॉटचा यूज केला जातो. फॉर्म्युला, सब्जेक्ट प्लस हॅज ऑर हॅव प्लस नॉट प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सेन्स आहे नाही केला आहे. मी तुमच्या सगळ्यांना सजेस्ट करेल की सर्वात जास्त तुम्ही सेन्सवरती फोकस करा. फॉर्म्युले तर कधीही रटले जातात. जर सेन्स लक्षात राहिला तर तुम्ही खूप लवकर शिकून जाल. एक्झाम्पल, आय हॅव नॉट रीड 2 चॅप्टर्स. सेन्स आहे केलं नाही आहे, म्हणजे मी 2 धडे वाचले नाही आहे. इथे सब्जेक्टने कुठलं काम केलं नाही आहे याचा सेन्स आहे. सेकंड एक्झाम्पल, शी हॅज नॉट रीड 2 चॅप्टर्स. सेन्स आहे केलं नाही आहे, म्हणजे तिने 2 धडे वाचले नाही आहे. इथे सब्जेक्टने कुठलं काम केलं नाही आहे याचा सेन्स आहे. एक्झाम्पल, आय हॅव नॉट पॅक्ड टिफिन. सेन्स आहे केलं आहे, म्हणजे मी टिफिन बांधला नाही आहे. इथे सुद्धा सब्जेक्टने कुठलं काम केलं नाही आहे याचा सेन्स आहे. फोर्थ एक्झाम्पल, आय हॅव नॉट पॅक्ड बॅग. सेन्स आहे केलं आहे, म्हणजे मी बॅग भरली नाही आहे. इथे सुद्धा सब्जेक्टने कुठलं काम केलं नाही आहे याचा सेन्स आहे. फिफ्थ एक्झाम्पल, आय हॅव नॉट सीन रेड फोर्ट. सेन्स आहे केलं नाही आहे, म्हणजे मी लाल किल्ला बघितला नाही आहे. इथे सुद्धा सब्जेक्टने कुठलं काम केलं नाही आहे याचा सेन्स आहे. सिक्स्थ एक्झाम्पल, आशा हॅज नॉट इन्व्हायटेड मी. सेन्स आहे केलं नाही आहे, म्हणजे आशाने मला आमंत्रित केलं नाही आहे. इथे सुद्धा सब्जेक्टने कुठलं काम केलं नाही आहे याचा सेन्स आहे. थर्ड टाईप बघूया प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा. ते आहे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सचे 2 टाईप्स असतात.
पहिला टाईप बघूया, ज्यात WH वर्ड म्हणजे व्हॉट, वेअर, हाऊ, विच असते. तर फॉर्म्युला WH वर्ड प्लस हॅज किंवा हॅव प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सेन्स आहे केला आहे क्वेश्चन मार्क. सेकंड टाईप, ज्यात WH वर्ड सोडून रिमेनिंग फॉर्म्युला जसाचा तसा असतो. तर फॉर्म्युला हॅज किंवा हॅव प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सेन्स आहे केलं आहे का. एक्झाम्पल, व्हॉट हॅव यू डन इन लाईफ. सेन्स आहे केलं आहे क्वेश्चन मार्क, म्हणजे तू जीवनात काय केलं आहे. इथे सब्जेक्टनी काय काम केलं आहे असा प्रश्न विचारला आहे. सेकंड एक्झाम्पल, व्हाय हॅव यू रिझाइंड फ्रॉम ऑफिस. सेन्स आहे केला आहे क्वेश्चन मार्क, म्हणजे तू ऑफिसमधून राजीनामा का दिला आहे. इथे सब्जेक्टने कुठलं काम का केलं आहे असं विचारलं आहे. थर्ड एक्झाम्पल, हू हॅव यू गिव्हन दिस फॉर्म. सेन्स आहे केला आहे, म्हणजे तू हा फॉर्म कोणाला दिला आहे. इथे सुद्धा सब्जेक्टने कुठलं काम केलं आहे असा प्रश्न विचारला आहे. फोर्थ एक्झाम्पल, हॅव यू डन डिप्लोमा. सेन्स आहे केलं आहे का, म्हणजे तू डिप्लोमा केला आहे का. इथे सुद्धा सब्जेक्टने कुठलं काम केलं आहे का असा सेन्स आहे. फिफ्थ एक्झाम्पल, हॅव यू सीन हर. इथे सेन्स आहे काम केलं आहे का, म्हणजे तू तिला बघितलं आहे का. इथे सब्जेक्टने कुठलं काम केलं आहे का असा सेन्स आहे. सिक्स्थ एक्झाम्पल, हॅव यू सीन रेड फोर्ट. सेन्स आहे केलं आहे का क्वेश्चन मार्क, म्हणजे तू लाल किल्ला बघितला आहे का. इथे सुद्धा सब्जेक्टने कुठलं काम केलं आहे का असा सेन्स आहे. फोर्थ टाईप बघूया प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं. ते म्हणजे निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे नकारार्थक प्रश्नार्थक वाक्य. याचे सुद्धा दोन टाईप आहे. पहिला टाईप म्हणजे WH वर्ड प्लस हॅज ऑर हॅव प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सेन्स आहे केलं नाही आहे क्वेश्चन मार्क. सेकंड टाईपमध्ये सुद्धा WH वर्ड काढून रिमेनिंग फॉर्म्युला सेमच आहे. हॅज ऑर हॅव प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सेन्स आहे केलं नाही आहे का. एक्झाम्पल बघूया, व्हाय हॅव यू नॉट इटन. सेन्स आहे केलं नाही आहे, म्हणजे तू का नाही जेवली आहे. इथे सुद्धा सब्जेक्टने कुठलं काम केलं नाही आहे असा सेन्स आहे. सेकंड एक्झाम्पल, व्हाय हॅव यू नॉट गिव्हन एक्झाम. इथे सेन्स आहे केलं नाही आहे, म्हणजे तू परीक्षा का नाही दिली आहे. थर्ड एक्झाम्पल, व्हाय यू हॅव नॉट गॉन टू कॉलेज. इथे सेन्स आहे केलं नाही आहे, म्हणजे तू कॉलेजला का नाही गेली आहे. इथे सुद्धा सब्जेक्टने कुठलं काम केलं नाही आहे असा प्रश्न विचारला आहे. फोर्थ एक्झाम्पल, हॅव यू नॉट डन डिप्लोमा. सेन्स आहे केलं नाही आहे का, म्हणजे तू डिप्लोमा केला नाही आहे का. इथे सुद्धा सब्जेक्टने कुठलं काम केलं नाही आहे का असा सेन्स आहे. फिफ्थ एक्झाम्पल, हॅज शी नॉट डन एक्झरसाइज. सेन्स आहे केलं नाही आहे का, म्हणजे तिने व्यायाम केला नाही आहे का. इथे सुद्धा सब्जेक्टने कुठलं काम केलं नाही आहे का असा सेन्स आहे. सिक्स्थ एक्झाम्पल, हॅव यू नॉट सीन रेड फोर्ट. इथे सेन्स आहे केलं नाही आहे का, म्हणजे तू लाल किल्ला बघितला नाही आहे का. इथे सुद्धा सब्जेक्टने कुठलं काम केलं नाही आहे का असा सेन्स आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा. तसेच उरलेले बाकीचे टेन्सचे व्हिडिओ बघितले नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता किंवा चॅनलला व्हिजिट करू शकता. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद.